पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्यांनी गावाचा विकास केला की स्वतःचा रस्ते, खड्डे आणि गटारांची अवस्था आजही तशीच आहे, अशा कडक शब्दात मनसेचे पनवेल तालुका अध्यक्ष रामदासभाई पाटील यांनी प्रस्थापितांवर जोरदार हल्ला चढवलाय। भातन गावातील प्रचार रॅली दरम्यान माध्यमांशी बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या कामाची पोलखोल केली आहे। यावेळी रामदास पाटील यांनी स्थानिक प्रश्नांचा आढावा घेत मतदारांना साथ घातली आहे। आम्ही हवेतले किल्ले बांधणारी लोक नाहीये, जे बोलतो तेच करून दाखवतो। यंदा उडवाउडवीचा गप्पा नकोय तर कामाचा हिशोब हवाय, असे आव्हान त्यांनी दिले। गेल्या अनेक वर्षांपासून निवडून आलेल्या उमेदवारांनी गावातील रस्ते आणि मूलभूत सुविधांकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचा आरोप रामदासभाई पाटील यांनी केलाय। गावाचा कायापालट करायचा असेल तर यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला साथ द्या आणि आमच्या करिश्माताईंना निवडून द्या, असे आवाहन त्यांनी जनतेला केले। एक संधी देऊन बघा, मग तुमच्या डोळ्यांनी गावाचा विकास झालेलाच दिसेल, असा शब्द त्यांनी भातांच्या ग्रामस्थांना दिले। राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित कार्यक्रमानुसार आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित कार्यक्रमानुसार आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार आहे। याच पार्श्वभूमीवर मनसेच्या या आक्रमक भूमिकेमुळे पनवेलच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ माजली असून प्रस्थापितांचे धाबे आता दणाणले आहेत। माझे नाव करिश्मा आकाश थोरवे आहे। मी कोयंजे पंचायत समितीमधनं सदस्यपदासाठी उभी आहे। माझं शिक्षण MSc BEd आहे। तरी माझं सर्वांना एकच आव्हान आहे की यावेळी सर्वांनी तरुणांना संधी द्यावी आणि एकदा फक्त मनसेच्या हातात तुम्ही कारकीर्द सोपवून बघावी। आम्ही तुमच्यासाठी भरभरून सगळ्या सेवा देऊ। तरी मी माझ्या वरिष्ठांचे आभार मानते की त्यांनी मला ही संधी दिली आणि सर्वांचे आभार मानते आणि जनतेला एकच आवाहन करते की ह्यावेळी ह्या निवडणुकीत तरुणांना चांगला प्रतिसाद द्या आणि मला भरभरून वोट करा। आपली निशाणी आहे रेल्वे इंजिन, 2 नंबरचं बटन दाबून नक्की वोट करा। धन्यवाद। रोलिंग भाई, काय सांगाल? आपण कोयंजे गावामध्ये आहे आणि या गावामध्ये आपल्या पंचायत समितीचे उमेदवार यांच्या उमेदवारासाठी प्रचारासाठी आपण आलोय। कसा गावकऱ्यांचा प्रतिसाद भेटतो आणि एकंदरीत आपल्या प्रचाराचं नियोजन कसं? आता सकाळी आम्ही प्रचार सुरू केलेला आहे आणि सर्व आपले जे महाराष्ट्र सैनिक असतील त्यांचा चांगला प्रतिसाद आहे। आज काही कारणानं प्रत्येकाला कामावर वगैरे धंद्याला जायला लागतं, तर त्या कारणाचे काही लोक आमचे पदाधिकारी आले नाही, तरी देखील आम्ही गेले 4-5 दिवस अगोदरच प्रचार सुरू केलेला आहे। चांगला प्रतिसाद आहे आणि तुम्ही बघाल की गेल्या 15 वर्षापासून ग्रामीण भागाचा जो विकास आहे तो ठप्प आहे। आता जर कुठे तुम्हाला डागडुगी दिसत असेल, रस्त्यांची असेल किंवा इतर गटारांची कामं असतील किंवा सुशोभीकरण असेल, तर हा कुठेही झालेला दिसत नाही। आता या 1 वर्षात जसं निवडणूक लागली असं समजलं तसं काही ना काही कुणी ना इतर विरोधकांनी कामं करायला काय थोडी दाखवण्यासाठी जनतेला फक्त चालू केलेले। कारण मागे तुम्ही एक व्हिडिओ बघितली असेल, भातांमधली असेल, महेश बालदीच्या विरोधात की तो रस्ता मला वाटतं 4च महिन्यात ना विजय 3-4 महिन्यातच रस्ता बनवला डांबरीकरण आणि त्याचे खड्डे भरायला सुरुवात झाली। तर ही अशी अवस्था आहे। तुम्ही जर मनसेला बहुमत दिला तर आम्ही तुम्हाला 5 वर्षामध्ये त्या रस्त्याला खड्डा नाही भरू शकत, असा तुम्हाला विकास करून दाखवू। नक्कीच आपण एकंदरीत आपल्या विकासाचं काय नियोजन धोरण घेऊन चालला तुम्ही मतदारांसमोर? आमचं धोरण असं आहे की या पूर्ण पंचायत समितीमध्ये किंवा जिल्हा परिषदमध्ये एक स्थानिक नागरिकांसाठी आम्ही रुग्णवाहिका देऊ। त्याच्यानंतर आमचं असं धोरण आहे की स्थानिकांसाठी जसं आता इथे गोदरेज सिटी आलेली आहे बाजूला, एवढी 100-150 एकरमध्ये आहे। मग इथला आता एक कसल फंड म्हणून उमेदवार उभा आहे BJPचा, इकडे भातांमध्ये पण देखील उभा आहे शका पक्ष आघाडीची वगैरे। परंतु गेली 15 वर्षापासून सत्तेमध्ये असणारे किंवा सत्तेमध्ये नसणारे दोघाही सत्ता भोगलेली आहे। परंतु जो नवतरुण आहे तो इथून मुंबईला कामाला जातो। तुम्ही बघितलं असेल तर त्यांना स्थानिकांना नोकरी नाही आहे, नोकऱ्या आहेत पण ते आपल्या स्थानिक मुलांना नाहीत। बऱ्याच आता हिरानंदामध्ये ते योटा आहे किंवा इतर ठिकाणी मोठे मोठे प्रोजेक्ट उभारले गेले, तर तिथं स्थानिकांना सप्लायर नाही, स्थानिकांचे डंपर पोकलन या सगळ्या रोजगार दिला जात नाही। तर या समस्यांना मात कुठलाही उमेदवार घालत नाही की आता बघितलं तुम्ही प्रत्येक घरामध्ये बघा तर जो शिकलेला तरुण तरुणी आहे ती घरातच आहे,
तिला समोर गावाजवळ जर विकास आलेला आहे, मोठ्या प्रमाणात जर डेव्हलप होतो, तर तिथं त्याला रोजगार का भेटत नाही? हा यांचा अपयश आहे. आणि या निवडणुकीत जर आमच्या मनसेला तुम्ही रेल्वे इंजिनियर सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना पुढाकार जर देत असाल आणि देतात, तर येणाऱ्या या निवडणुकीत तुम्ही 2 नंबरचा बटन दाबा. आमच्या ताई उभ्या आहेत, निशाणी रेल्वे इंजिन आहेत, तर भरघोस मताने त्यांना विजय करा. विकास जर पाहिजे असेल तुम्हाला, तर खरोखर आम्ही, आणि तुम्हाला माहीत आहे मनसे विकास करायचा असेल तर पहिले कानाखाली चापट मारते, मग काम करून घेते. हा आमचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा दणका आहे. आपण बघत असाल की भारतीय जनता पार्टीकडनं मोठ्या प्रमाणामध्ये धनशक्तीचा वापर करण्यात येणार आहे निवडणुकीमध्ये, आणि मागच्या निवडणुकांमध्ये अशा प्रकारचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर झालेला आहे. तुमची लढाई ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे. तुम्ही कसं लढणार आहात त्याच्यावर? मी काय म्हणतो, प्रत्येक निवडणुकीला पैशाचा वापर केला जातो. याही जर कुठली सभा घेतली तर यांची सभा अर्धवट असते. मग यांना बहुमत मिळतो कसा? नुसता पैसा वाटून मतदान घेण्यापेक्षा जनतेचा विकास करा, जनतेला नोकरीला, तरुणांना नोकऱ्या द्या, त्यांना आपल्या आजूबाजूला आलेला त्या ठिकाणी रोजगार द्या. तो जर तुम्ही देऊ नाही शकले तर त्यांचे 500-1000 रुपये 2000 रुपये काही फायद्याचे नाही. म्हणून माझं सांगणं आहे जनतेला की मनसेला तुम्ही निवडून आणणार तर तुम्हाला तरुणांना तुमच्या नोकऱ्या, रोजगार आणि त्या ठिकाणीचा जो तुम्हाला मोबदला जमिनीचा तुमच्या पाहिजे तो देखील आम्ही मिळवून देऊ. एक शेवटचा प्रश्न, देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यामध्ये सरकार आहे, स्थानिक आमदार देखील त्यांचेच आहेत. एवढं सगळं असताना देखील जो विकास त्यांच्याकडनं झालेला नाही, त्यांचे उमेदवार आता पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत, ते बोलतात की आम्ही विकास करून दाखवू. जे पंतप्रधानांना जमलं नाही, मुख्यमंत्र्यांना जमलं नाही, आमदारांना जमलं नाही, आता हे कसे काय करणार आहेत? बघा, ते सगळं बांधील बोलतो ना, छत्रपती शिवरायांनी दिल्लीला पूर्ण हलवून टाकली, तर दिल्ली पण त्यांच्याजवळ झुकायची. तर तुम्ही आताचं जो राजकारण आहे, सरकार आहे, ते दिल्लीजवळ झुकते. मग महाराष्ट्राचा जर आपल्या एरियाचा विकास करायचा असेल तर तरुणांना संधी देणं, तो येणारा रोजगार आहे, हा जर तुम्ही देऊ नाही शकले, तो सत्ता महाराष्ट्रानं असू दे, स्थानिक असू दे किंवा गावात असू दे, त्याचा काही फायदा होणार नाही. फक्त जनतेला फक्त निराशच आहे आणि अपयशच आहे. जनतेला न्याय मिळत नाही. आणि जनता आता पण कॉन्क्रिटीकरण रस्ते बनवले किंवा काही केलं तरी जनता ही निराशच. आणि त्यांच्या घरामध्ये जर इकडे डोंगराचा पाणी असेल किंवा इतर ठिकाणचं, तो पाणी त्यांच्या घरामध्ये जातच असतं. भाई, पाहायला गेलं तर फक्त एक अभ्यासू व्यक्तिमत्व तुम्ही उमेदवार म्हणून दिलेलं आहे, आणि इतर ठिकाणी फक्त अभ्यासू व्यक्तिमत्व नसलं तरी त्याला कुठल्याही पदाला उभा केलं जातं. पण एक अभ्यासू व्यक्तिमत्व तुम्ही तिथं उभा केले. काय वाटतं, नक्कीच हे पुढे चालून समाजासाठी आणि गावासाठी नक्कीच काम करायला असं वाटतं? बघा, जनता ही खूप समजदार आहे आणि जनतेला सांगावं नाही लागत की हा नेतृत्व जो उभा राहिला, आता आमच्या ताई उभं राहिल्या, चांगल्या अभ्यासक आहेत आणि बोलू शकतील. आणि त्या ठिकाणी कुठलंही निवेदन आलं ते वाचून ते हे करून त्याच्यावर अन्यायाविरोधात लढा देऊ शकतील. पण तुम्ही कोणालाही उभं केलं, जो उमेदवार असा असतो की त्याला गावाचा विकासच माहीत नाही, धरू बांधून काही काहींना उभं केलं जातो, तर असा उमेदवार काहीच करू शकत नाही. मग तो BJPचा असो किंवा इतर पक्षाचा असो, त्याला फक्त काय आहे, कुठली NOC आली, कुठलं बिल्डर आला, तेच फक्त जमतं. विकास जनतेचा जमत नाही. विकास फक्त आता तुम्हाला बघत आहे मोठ्या प्रमाणात चाललं आहे मत चोरी चाललेली आहे. कारण आता काही सांगतात की एका झटक्यात 1000 वोटिंग टाकली जाते.